शमिका प्रभाकर बनसोडे, मुलींचे आगरकर हायस्कूल, पुणे. माझ्या ग्रुप मैत्रिणी स्वरूपा थोरवे, श्रावणी जाधव, राजश्री शिंदे. विकसित भारत बिल्डथॉन 2025 अंतर्गत आमच्या शाळेने समृद्ध भारत या थीमनुसार तरंगणारे घर हा प्रोजेक्ट सादर केला. तरंगत्या घराचे प्रकार: कायमचे तरंगणारे घर, तुरळक तरंगणारे घर. तरंगत्या घराचे तत्व: तरंगत्या घरांना पायाची आवश्यकता असते आणि ते उताराच्या तत्वावर आधारित असतात, म्हणूनच त्यांना उतार असलेली घरे म्हणतात. संरचनेचा पाया असा असावा की तो तरंगण्यास मदत करेल आणि घराला येणारा भूत, जिवंत आणि इतर भार वाहून नेण्यास सक्षम असेल. घरे पोकळ पाईप, हलके वजनाचे पॅड आणि तत्सम साहित्यावर बांधली जाऊ शकतात, जी तरंगण्यास तसेच भार वाहून नेण्यास मदत करतात. तरंगणाऱ्या घरांचा पूर आणि भूकंपग्रस्त भागात उपयोग हा आहे की ते पुराच्या वेळी तरंगून सुरक्षित राहतात आणि भूकंपाच्या धक्क्यांनाही तोंड देऊ शकतात. ही घरे बदलत्या पाण्याच्या पातळीनुसार जुळवून घेतात, त्यामुळे पूर आलेल्या परिस्थितीतही त्यांना नुकसान होत नाही. अतिरिक्त आधार: काही तरंगणाऱ्या घरांना अतिरिक्त आधार किंवा स्टिल्ट दिले जातात, जे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास घराला वर उचलतात. काँक्रीटचा वापर: पूर प्रतिरोधक बांधकामात काँक्रीटचा वापर केला जातो, जे घराला स्थिर ठेवते आणि पुराच्या वेळी तरंगण्यास मदत करते. आमच्या शाळेने हा प्रोजेक्ट सादर केला आहे. याचा उपयोग निश्चितच पूर येणाऱ्या भागात होऊ शकतो. आपल्या भारताच्या विकासात आमचा एक छोटासा सहयोग. धन्यवाद.